नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज आगरी चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे। यापूर्वी सुद्धा काही 2 वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या केवायसी करण्यात आल्या होत्या। परत आता 2026 असेल आणि 2027 असेल, या दरम्यान सुद्धा शेतकऱ्यांना केवायसी करणं लागणार आहे। केवायसी करणं बंधनकारक असणार आहे। आता ही केवायसी कोणत्या शेतकऱ्यांसाठी असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांनी केवायसी केली पाहिजेत आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा हप्ता एकंदरीत कधीपर्यंत जमा केले जाईल याचीच माहिती घेणारा हा व्हिडिओ। नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। म्हणजे ज्या अर्थी पीएम किसान योजना ही चालू करण्यात आलेली आहे, त्या पीएम किसानच्या धर्तीवरती अनेक शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा आणि पीएम किसान योजनेचा हप्ता देण्यात आलेला आहे। आता जे काही नमो शेतकरी सन्मान निधीचा 23वा हप्ता असेल ते देखील दिला जाणार आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या माध्यमातून जी.आर. काढला जाईल आणि जी.आर. काढल्यानंतर त्या तारखेच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल किंवा त्या तारखेला हे पैसे दिले जातील। आता ही तारीख डिक्लेअर होणं बाकी आहे, परंतु अनेक महाई सेवा केंद्राच्या माध्यमातून किंवा सीएससी सेंटरच्या माध्यमातून शेतकऱ्यांची केवायसी केली जाईल अशा पद्धतीच्या काही सूचना देण्यात येत आहेत आणि त्या पद्धतीने केवायसी सुद्धा सुरू झालेल्या आहेत। परंतु खरंच या केवायसी सगळ्याच शेतकऱ्यांना करायच्या आहेत का? तर हो, केली तर चांगलीच असणार आहे। परंतु जर आपल्याला पीएम किसान योजनेतून लाभ घ्यायचा असेल किंवा नमो शेतकरी सन्मान निधीचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल, हे 2,000 रुपये जर आपल्याला पाहिजेत असतील, जर आपण एखाद्या जमिनीची खरेदी विक्री केली असेल, एखाद्या घरातील व्यक्ती मयत झालेला असेल, त्याची पॉलिसी जर आपल्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या नावाने किंवा त्या घरातील व्यक्तीच्या नावाने जर ती ट्रान्सफर केली असेल, तर अशा शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेची जी काही केवायसी असेल ती बंधनकारक असणार आहे। जर तुम्हाला पैसे मिळत असतील किंवा नसतील किंवा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील, तर साहजिक आहे की तुम्ही केवायसी करून घ्या। जर तुम्हाला पैसे मिळत असेल तर ही काही केवायसी असेल ती करण्याची काही अट किंवा नियम काढण्यात आले नाही। जर तुम्हाला पैसे मिळतील किंवा मिळवायचे असतील आणि इथून पुढचा जर आपल्याला हप्ता जो काय असेल तो बंद होऊ द्यायचा नसेल, तर निश्चितच केवायसी करा। केवायसी करणं कधीही चांगले असणार आहे आणि म्हणून केवायसीची जी काही तारीख असेल ती तारीख अंतिम ही 30 तारीख असणार आहे। 30 जूनपर्यंत ही शेवटची तारीख असणार आहे आणि 30 जूनच्या आत आपण ही केवायसी करून घ्यावी असं देखील आवाहन करण्यात येत आहे। आता या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते? व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा। जय शिवराय।